हॅलो गाईज, आज आहे रविवार आणि आज आम्ही एकदम पार्टी प्लॅन केलेली आहे. सो आता आम्ही त्यासाठी दाल बाटी बनवलेली आहे. आता रेडी? हां. बट्टी बनवण्यासाठीचं साहित्य मी इथं मोठ्या 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. याच्यात मी 1.5 वाटी रवा टाकेल. जर तुमच्याकडे जाडसर पीठ असेल गव्हाचं तर रवा टाकायची गरज नाही. आता माझं पीठ बारीक आहे घरचं म्हणून मी इथं 1.5 वाटी रवा टाकलेला आहे. आता हे याच्यामध्ये मी साधारणतः एक छोटं वाटी डाळीचं पीठ मिक्स केलेलं आहे. तुम्ही याच्यात मक्याचं पीठही टाकू शकतात. हे चांगलं मिक्स करून घ्या. आता याच्यात मी एक छोटी वाटी ओवा टाकणार आहे. ओव्याला थोडंसं मिक्स करून टाकल्याने त्याची टेस्ट छान येते. त्याच्यात थोडीशी तीळ टाकत आहे. तुम्ही तीळ स्किपही करू शकतात. आता मी याच्यात हळद आणि मीठ टाकणार आहे चवीपुरतं. आता साधारणतः 3 वाटी गव्हाचं पीठ आणि 1.5 वाटी रवा, त्याच्या सकट आपल्याला 1 वाटी दहीची गरज लागेल. तुम्ही याच्यात पिंच ऑफ सोडाही टाकू शकतात. त्याच्याने बट्टी एकदम खुसखुशीत होतात. आता याच्यात मी 1 वाटीभर गरम तूप टाकणार आहे. याच्याने बट्टी एकदम खुसखुशीत होतात. याच्यावर मी तूप लावून ठेवते या कणिकला. आता आपली बाटीची कणिक मळून झालेली आहे. आता याच्यावर आपण थोडंसं तूप लावून ठेवलेलं आहे. आता याला मी अर्धा तास मुरून ठेवेल. आता 30 मिनिटं झालेले आहेत. ही कणिक छान मुरून गेली आहे. परत आपण एकदा याला छान मळून घेऊयात आणि याचे गोळे करूयात. आता आपण हे इडलीचे पात्र घेतले आहेत. याच्यात आपण तूप लावून हे गोळे ठेवून देऊयात. अवेलेबिलिटी अनुसार तुम्ही तेल नाही तर तूप यूज करू शकता. आता आपले हे गोळे तयार आहे. आता हे आपण वाफायला ठेवणार आहात. आता हे गोळे आपले वाफलून तयार झालेले आहेत. अशा मस्त चिरा पडलेल्या आहेत. त्याला अशा चिरा पडल्या पाहिजेत दाल बाटीला. तेल छान तापलेलं आहे. हे छान फ्राय करून घेऊ शकतात. तुम्ही तेलच्या ऐवजी तुपाचाही वापर करू शकता. आपल्या बट्ट्या एकदम छान लाईट ब्राऊन कलरचे झाले आहेत. एकदम परफेक्ट. जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही याला जास्त क्रिस्पीही करू शकतात, पण असेही छान लागतात. कलर आणि टेक्स्चर एकदम परफेक्ट आलाय. बट्टी आपण तळूनही खाऊ शकतात किंवा नुसते जरी वाफून खाल्ले तरी ते छान लागतात. वाव, एकदम परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे. वाव, परफेक्ट रेसिपी, यमी टेस्टी.